पुण्यातून पुण्यात विवाहितेच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यात येतोय। ननंद आणि तिच्या मित्राकडून धर्मांतराचा प्रयत्न करण्यात येतोय। येशू ख्रिस्तांच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोघांविरोधात समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात विवाहितेच्या धर्मांतराचा प्रयत्न सुरू आहे। ननंद आणि तिच्या मित्राकडून धर्मांतराचा प्रयत्न सुरू आहे। येशू ख्रिस्तांच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर दोघांविरोधात समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेले। तर चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? हे तर खूपच आज सगळा धक्कादायक प्रकार आहे। पुण्याजवळच्या सुसंस्कृत शहरामध्ये थेट धर्मांतर करण्यासाठी येशू ख्रिस्तांच्या नावाने पाणी पाजलेलं आहे। कोमल नावाची ही जी आरोपी आहे, कोमल कोतवाल, आणि तिचा मित्र फ्रान्सिस हा तिच्या ननंदेला जो आहे, ती 19 वर्षीय विवाहित महिला आहे। या विवाहित महिलेला कोमल नेहमी मारहाण करत होती, तिला धर्मांतरासाठी बळजबरी करत होती आणि या सगळ्या कामी तिचा मित्र जो आहे फ्रान्सिस हा मदत करत होता। या सगळ्या धक्कादायक प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील समर्थ पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकीकडे पाहिलं की अशा पद्धतीनं क्रूर वागणूक देऊन एका विवाहितेला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करण्याचा हा सगळा प्रकार आहे। खरं तर 19 वर्षीय पीडिता जी आहे ही आरोपी कोमल कोतवाल हिच्या भावाची ही पत्नी आहे। तिच्या पत्नीला आणि तिच्या पतीला आणि तिच्या दिराला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांच्यावर पोलिसात तक्रार करेन असा धक्कादायक दम सुद्धा या दोन्ही आरोपीनं पीडितेला दिला होता। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।